गोव्यात आज विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। शिवसेना, मगोप आणि गोवा सुरक्षा मंच या महायुतीमुळे भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे। काय आहे गोवा भाजप समोरची आव्हानं आम्ही गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांकडून जाणून घेतली। आपल्यासोबत आहेत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जे इथं आरंभोळ या पोलिंग स्टेशनमध्ये आपल्या पूर्ण कुटुंबासह मतदान करण्यासाठी पोहोचलेत। पार्सेकरजी, काय म्हणाल, आज द डी डे आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे, तुम्हाला अपेक्षा काय? खूप छान वातावरण आहे। काल मी संध्याकाळी 9-9:30 वाजता साधारण 1 महिन्याभरानंतर झोपलो। एवढं स्वच्छ, सुंदर आणि फेवरेबल पूरक वातावरण आहे याची मला खात्री झाली। पण यावेळेस लढत जी आहे खूप रंगलेली आहे, कारण तुमच्या समोर एक महायुती आहे, आपही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, म्हणून यावेळेस वोट बायफर्केशन म्हणा किंवा बहुमत मिळण्याचे संकेत नाहीत असंही पॉलिटिकल पंडिट्स म्हणतात। हे बघा, लढत रंगली असं मी नाही म्हणत, पण आपण मीडियाने ती चांगली रंगवली हे निश्चित। आपला त्याच्यात रोल खूप मोठा आहे। केवळ स्थानिक मीडियाच नव्हे तर नॅशनल मीडिया इथं राहिली आणि त्याने भयानक हाईप केलाय। त्याच्या पलीकडे काय झालं नाही ते आज त्याची मित्रपक्ष तुमच्या विरुद्ध उभे आहेत। हो आहेत ना। त्यांचे तुम्हाला कुठलं आव्हान वाटतं? नवीन नाही त्यांचं गेली 15 वर्ष हीच ॲटिट्यूड असते आणि जिथं सत्ता तिथं ते असतात। यावेळी त्यांनाच स्वतः सत्ता मिळवायची, खास करून आणखीन काही मित्र जे इकडे गोव्यात तयार झाले त्यांनी केलेल्या वातावरणात सुरुवातीच्या काळात त्यांनी आमच्याकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आमच्याकडे फारकत घ्यायला सुरुवात केली। त्यांना स्वप्न पडायला लागली, पण ती स्वप्न नव्हती, ती दिवा स्वप्न होती हे कळेल। 11 मार्चला निकाल समोर येईलच, काय म्हणाल, अलायन्स करण्यासाठी कोणाची गरज पडेल? नाही, निश्चित पडणार नाही। पण एवढं असून भाजपची वृत्ती आहे, भाजपची दृष्टिकोन आहे, भाजपची वाटचाल ही सबके साथ सबका विकास असंच असतं। आणि मग मुख्यमंत्री पदावरती खूपच जी आहे एक तऱ्हेनं भाजपचा मुख्यमंत्री उमेदवार कोण असा आहे, कारण पर्रिकरजींचं नाव समोर येत आहे, तुम्ही श्रीपाद नाईक आहे, पुष्कळ नाव आहेत। आज बीजेपीमध्ये किमान डझनभर लोक अशी आहेत जे मुख्यमंत्रीपद एक अत्यंत प्रामाणिकपणे आणि एफिशियंटली सांभाळू शकतात। रेसमध्ये पार्सेकर कुठे आहेत? नाही, मी रेसमध्ये कधीच नव्हतो, कधीच नसणार। मी मागच्या वेळी सुद्धा मुख्यमंत्री झालो होतो। आय वुड बी द ओनली चीफ मिनिस्टर इन द कंट्री who did not put a claim. That is my specialty. कुटुंब त्यांच्यासोबत। मॅडम, निवडणुकीच्या वातावरणामध्ये थोडीशी धाकधूक असते का नसते? कारण तुम्हालाही साथ द्यावं लागतं पार्सेकरांजींना। साथ आहेच माझी त्यांच्याबरोबर, आणि धाकधूक म्हणाल तर बिलकुल नसते, कारण मला पूर्ण विश्वास आहे जनता आमच्या बरोबर आहे आणि क्लिअर मेजॉरिटीने आम्ही जिंकून येणार आहोत। ऋषी पार्सेकर यांचे सुपुत्र आहेत, आपण वडिलांचं वॉर्डरोब बघता, त्यांचं कॅम्पेनही डिझाईन करता, सपोर्ट असतोच, काय म्हणाल, कशा प्रकारची आशा आहे? आशा म्हणजे आहे, आम्हाला असं वाटतं की, मला तरी असं वाटतं की 22 पेक्षा जास्त सीट्स येणार। बाबा पुन्हा मुख्यमंत्री होतील, बघूया आता, ती आता म्हणजे ते त्यांचं हे आहे ना, पार्टीचं। शुभेच्छा दिली, वडिलांना पूजा असेल केली, काय म्हणाल, तुमचं रिॲक्शन काय? आज निवडणूक आहे, आय एम व्हेरी शुअर की बाबा निवडून येतील। कुटुंब इथं आलेलं आहे, इथं मत देत आहेत आणि सर्वांना अपेक्षा की यावेळेस पुन्हा एकदा पार्सेकरांचा विजयांचा निश्चित आहे आणि मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष जो निर्णय घेईल त्याचं ते स्वागत करतील, कधी क्लेम करणार नाही असंही त्यांचं इथं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा। तेव्हा गोव्याचं राजकीय भविष्य आज मतपेटीत बंद होत आहे।